जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवस वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा आणि राणीवशातील सगळ्या माँसाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महलाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या सांभाळून असा बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले. शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोईपट हाताने ठाके ठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बांड रायाजी, अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकरी कमरेच्या हात्याऱ्यांच्या मुठीवर आपली दमदार बोटे ऋतुतीक धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बाकदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघतच राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही, तरीही एकला जीव पदरी घातला. म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलंत. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हरेक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो. किरणे कलतीला आली असताना फलटण नजर टप्प्यात आले. बजाजी राजांनी गाव वेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठविली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जिथं कोंबडं शंभूराजांच्यावरून उतरून दूर फेकून दिले. शंभूराजांनी आपल्या 4 मामेभावांची उरभेट घेतली. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जिथं कोंबडं शंभूराजांवरून उतरून दूर फेकून दिले. शंभूराजांनी आपल्या 4 मामेभावांची उरभेट घेतली. आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामेभाऊ यांच्या समवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातोश्री आऊसाहेबांच्या गावठाण्यात प्रवेश केला. आपला घडीव दगडांचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा. मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा आणि कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाज्यात आले. सुवासिनींनी आरती तपके फिरवून त्यांची ओवाळणी केली. सोन मोहरांचा सुटका त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याच्या कानाकोपऱ्या टिपत होती.
आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू, बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. निंबाळकरांच्या त्या कबिल्यातील प्रत्येक स्त्रीच्या पायांना हात लावून वर उठताना शंभूराजे प्रत्येक चेहरा बारकाव्याने निरखत होते. तो सारा कबिला उजळ रंगाचा होता. बाळराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. त्यांना हवा असलेला सावळा रंग कोठेच दिसत नव्हता. पाहिजे असलेली मनातील धूसर आठवणाऱ्या चेहऱ्याच्या माटाशी जुळता मिळता असा कोणाचाच चेहरा मोहरा नव्हता. हरवलेली काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरची बिछायत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेल्या मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तपकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हाताने चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महलाच्या अंतरंगावर चिराखदानाच्या ज्योतीने आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागेपालटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कोस पलटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एकच एक विचाराचा बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मान ठोकून बसला होता. चारी बाजूनी तो कायदे आखडीत त्यांच्या मनाच्या तट्ट्यावर मान ठोकून बसला होता. चारी बाजूनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा कशा दिसत होत्या आमच्या माँसाहेब. त्या एकाच सवालाच्या कैक घोडे टापा होऊन दौडू लागल्या. कशा कशा दिसत होत्या आऊसाहेब. का आठवत नाही त्यांचा चेहरा. पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीची दारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारेझोत सुंकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोख घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची धडधड पडल्या पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यासमोर एकामागोमाग एक स्त्री मुद्रा गरगरत फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब. पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वानात उधळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते. म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सुंखार येतच होती. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायात सुरकुतली होती. आऊसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साद घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वाससुद्धा घुसमटत होते. कवडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकन मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती. मूळची गौरवर्णी असली तरी हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलू लागले.
धाराऊ. आऊसाहेब त्यांच्या दाट कुरळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिवू नका, म्या हाय नवं. आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले.